मागणे ते एक तुझ प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताची निरविहीची मद दे, अनिक तुझे काही न मागू तुझ. हरी तुका म्हणे आता उदार तू होई, मद ठेवी पायी संतांची, या संताची निरविहीची मद दे, अनिक तुझे काही न मागू तुझ. समचरण सर्वजंद्रणी लाभदाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंद्रम कंजे नेत्रम, सदैव धवलासं विठ्ठलम चिंतयामी. या 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 पुढे या ना, इकडून जागा. हरी पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. शरण चरण हनुमंता तुम्हालो, नाम तुझा काय भक्ती त्या त्या वाटा मत दावया चुबटा. शरण चरण एकनाथा, शरण चरण एकनाथा, पायी माथा ठेवेला नका पाहो, गुणदोष झालो दास पायांचा, दयांचे केली स्मरण. होय सकल विद्याची गण जे देऊन दुसरे चरण सद्गुरूंचे ते नमस्कार. आता विठाला विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगतवंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आपल्यासमोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये भगवंताच्या समोर मागणी मागतात. मागणी मागणारे तुकोबारा एकटे, ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा एक, आणि मागणी मागतात ती सुद्धा एक. परंतु तुकोबारा एकटे गेले पण एकट्यासाठी मागितलं नाही, एकाच भगवान परमात्म्याला मागितलं, जगाला पुरून उरेल असं मागितलं, आणि एकच मागितलं पण जगाच्या हिताचं मागितलं. विढाला विढाला. अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. 2-3 दिवसामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इथली वार्ता. आपल्या मौजे बारडगाव दगडी आम्ही तिकडे गेलो होतो. सुधरी हे चालू करा, याला चालू करा. ते तुम्ही दोन्ही एकाच ठिकाणी ठेवले, मला तेच काय जजमेंटचं म्हणा. बरं जाऊ दे, त्यांचं जजमेंट असतं ते. आणि आपल्या या गावामध्ये चालत असलेला नामसप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडानेक भगवंताची कृपा, साधुसंतांचा आशीर्वाद, जमलेले सर्व गुणीजन मंडळीचं सहकार्य, शिवेचं युग, तुमचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, ताळ्यातले खळ्यातले मळ्यातले टाळकरी वारकरी माळकरी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, गावकरी मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, वयोवृद्ध मंडळी, तरुण मंडळी, सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेला नामसप्ताह
आणि सर्व गावकरी मिळून मोठ्या आनंदाने मी अगोदर आल्यानंतर गावाची चर्चा ऐकली. महाराज पूर्ण गाव एकत्रित होऊन आपला अखंड हरिनाम सप्ताह करतात. याच्यापेक्षा तुमचं आणि कौतुक कोणतं जास्त करावं. आणि या ठिकाणी आमचे परमस्नेही परमादरणीय सर्वचे सर्व महाराज मंडळी, वैकुंठवासी संभाजी महाराज भोंडवे, वैकुंठवासी आमचे किसन महाराज सुडके आणि हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट आणि वयोवृद्ध कीर्तनकार आमचे प्रकाशजी महाराज अंजिरे आणि हरिभक्त परायण बबन महाराज कदम यांच्या कुशीर मार्गदर्शनाने चालत असलेला नाम सप्ताह. या सप्ताहामध्ये गाणारी वाजवणारी सर्वचे सर्व माईबाप वडिलासारखी मंडळी समोर बसलेली माता माऊलीची नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे अप्पा महाराज हरिभक्त परायण, भाऊ महाराज हरिभक्त परायण, अंबर महाराज अंबर महाराज हरिभक्त परायण, महेश महाराज आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आणि हरिभक्त परायण आमचे मृदंगवादक महेश महाराज. त्यांचा मला बऱ्याच ठिकाणी वाजवलेले त्यांनी, पण ते माझ्या लक्षात नाही. आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी परशुराम महाराज सर्वांच्याच प्रयत्नाने चालत असलेला नाम सप्ताह. आणि हे बघा, आपला कार्यक्रम गेल्या वर्षी सुवर्ण महोत्सव होता, म्हणजे 50 वर्षे पूर्ण आणि 51 वर्षे आता चालू आहे. 12 वर्षे पूर्ण झालं की एक तप होतं असतं आणि 2 तप एकत्रित आले की 12 दोन्ही 24 वर्षामध्ये 1 वर्षाचा क्षय होतो. म्हणून 1 वर्ष टाकलं की 25 वर्षाला म्हणतात रौप्य महोत्सव. आणि 12 चौक 48 4 तपामध्ये 2 वर्षे टाकलं लागतात, त्याला 50ला म्हणतात सुवर्ण महोत्सव. 12 सकून 72 6 तपामध्ये 3 वर्षे टाकलं लागतात, 75ला म्हणतात अमृत महोत्सव. आणि 12 8 96 म्हणजे 8 तपामध्ये 4 वर्षे टाकावं लागतात, त्याला म्हणतात शताब्दी. शत म्हणजे शंभरनाब्दी म्हणजे वर्षे. तुमच्या गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने हा चालवलेला नाम सप्ताह आणि तुमच्यासमोर शताब्दी वर्ष साजरा व्हावा अशी नाथांच्या चरणी प्रार्थना. विढाला विढाला बोलता बोलता विसरून गेलो की सर्व गाव ज्यांच्यावर विश्वास ठेवू नये. आमचे सरपंच साहेब कदम साहेब, बरोबर आहे की नाही, जयसिंग दादा, आणि सर्वचे सर्व चोपदार हलदार ऑपरेटर साहेब सर्वांचे आभार मानतो आणि अभंगाच्या पदाकडे बोलतो. विढाला विठा बाहेर गावून आलेली मंडळी, बाबा बऱ्याच दिवसापासून आपली भेट नव्हती, चला म्हणलं काही हरकत नाही, भेट झाली. नेहमी या परिसरात कुठेही कार्यक्रम असला तर ही जोडी कायम असते. आता भेटी गाठी होत नाही. आता याच्यातला आता पुढचे माझा स्वभाव जरा थोडासा विनोदी, बरं, जरा चाभरा स्वभाव आहे, सांगायला हरकत नाही. आणि कीर्तनामध्ये मी दृष्टांत वापरणार ते सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असणार. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. सिद्धांत पदार्थ पडला की दृष्टांताचा निषेध करायचा, पण दृष्टांताच्या पाठीमागं कोणी फिरायचं नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, बरोबर की नाही. कुणाचं नाव हुकून चुकून राहिलं असतं तर आपण कीर्तन झाल्यानंतर उखाणा घालून सगळ्याचे नाव घेऊ, बरोबर की नाही. आपल्या वारकरी संप्रदायाचा एक नियम, एक दंडक आहे. आपण गेली या 7 दिवसामध्ये या धर्म मंडपामध्ये कोणी कायेनं, कोणी वाचेने, कोणी मनाने जी सेवा केली असेल, सर्वांचा उद्या पगार होणार आहे. पगार म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला, त्याला काय म्हणतात, पगार. आणि पगार कोणाचा होतो, ज्यानं काम केलं त्याचा. ज्यानं कधी ड्युटी केली नाही त्याचा पगार होतो का, नाही. कंपनीमध्ये बोर्ड लागला, अहो 7 तारखेला पगार होणार आहे, आणि कोणीतरी गावातून 2-4 माणसं बिड्या पेत पेत गेले, तो बोर्ड वाचला. मॅनेजर साहेबाकडे, साहेब पगार द्या. साहेब म्हणे ड्युटीवर होते, म्हणे नाही. मग आले कस काय, बोर्ड वाचला. बोर्ड वाचून आले, बोटाडांत आबड फोडीन म्हणे. पगार आहे पण कुणाचा आहे, ज्यानं ड्युटी केली त्याचा. तसं या धर्म मंडपामध्ये ज्याने जी काय सेवा केली असेल सर्वांचा उद्या पगार, अर्थात उद्या सर्वांना प्रसाद मिळणार आहे. विढाला आणि
आणि काल्याच्या अगोदरचा जो दिवस असतो त्याला वारकरी संप्रदायामध्ये जागर असं म्हणतात. आणि जागराच्या दिवशीचा जो वक्ता असतो, जो महाराज असतो, तो बांधलेला असतो. कशाने? उपारीने नाही, नियमाने. त्यांनी मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा म्हणून 3 चरणाचा अभंग आहे. अभंग छोटा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. एक शंका तुमच्या समोर घ्यायची ती अशी की माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांतीबर्मन एकनाथ महाराज, संत निळोबाराय, नादबाबा, संत शिरोमणी चावता महाराज, बहिणाबाई, संतांचं वाङ्मय जर बारकाईने चिंतन करून तुम्ही बघा, उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत. उपक्रम ते उपसंहार कशाला म्हणतात? सोपं आहे, सांगतो बरं का. एखादा तुम्ही टोपीवाले या इकडं, ये पाठीमागच्या, हा इकडे या, माझ्या समोर बसा. असेल बसा. मला एक माणूस जवळ लागतो, त्याच्याशिवाय करमत नाही. सारखा पुढं गुळ आणला तुम्ही? गुळ इकडे, गुळ आणला का? नाही, येईन बोबाटा झाल्यावर खुद येतो ते त्यांच्याकडे द्या. आणि तुमच्या जवळ घ्या सावसानात, आणि मला मागितला तर द्याचा नाही. तुम्ही खुशाल हानीचा आपलं तसं. कारण मी गुळ ठेवायला पाहिजे, लहान लहान पोरं ठेवायचं गुरुजी, हे बी अशी ते पैस काय पैस. पण मी ती पोरं बंद करून टाकली, कारण ते नाकात बोटं घालते त्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे तुमच्यासारखी घेतली म्हणजे शंका घ्यायचं कारण हां का सर्दी झालेली आहे? उपक्रम ते उपसंहार कशाला म्हणतात? थोडं खाली घ्या माईक, थोडा खाली घेऊ का? बरं. मला त्यातलं काय कळत नाही. मला काय नवऱ्यानं मारलं काय, पावसानं भिजलं काय, सारखं सगळं कळत. रे चला बसा. आपला काय विषय चालला होता? हे म्हणतात ते काय ताण करून घेतला मागं होतं जी माझ्याकडे कसं काय नजर गेली. आता उपक्रम ते उपसंहार कशाला म्हणतात एका शब्दात सांगतो. कोणत्याही संतांच्या गाथ्यातल्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध, कोणत्याही संतांच्या गाथ्यातल्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचा उत्तरार्ध, याला म्हणतात उपक्रम ते उपसंहार. आता गाथा वाचून तुम्ही बारकाईने चिंतन करून बघा, ओळ धरून, तर कोणत्याही संताने देवाकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही. असं कुठं प्रमाण आहे? माझ्या वडिलाची मीराची गाथ, काही मागणे अमानुचित, वडिला श्रीत झालं, वडिला श्रीत झालं. दोघांचेही प्रमाण मी खिशात ठेवतो आणि तुम्हाला लागेल तेव्हा देतो. गाणारी माणसं, वारकरी माणसं आहे. आनंद वाटला. मी एक वारकरी जीवन जगणारा माणूस आहे. मी स्वानाचा चुकनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांच्या बरोबर 7 वर्षे नुसता भजन केलेला माणूस आहे महाराज. आणि कीर्तनामध्ये भजन हे प्रमाण आहे. तो का म्हणे येथ भजन प्रमाण काय थोरपण विशेष आहे. आता मी सांगितलं की संताने स्वतःसाठी देवाकडे काही मागितलं नाही. बरं आता मला सांगा, काही मागितलं नाही का? काहीच मागितलं नाही, फक्त काही. त्याला असा चकारात्मक शब्द वापरला नाही. काहीच नाही, फक्त काही. कारण मराठी व्याकरणामध्ये च लागला का त्याला चकार म्हणतात, आणि शब्दाला चकार लागला का शब्द मोकार होत नसतो. काहीच नाही, फक्त काही म्हणजे तुमचं प्रमाण. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत. बघा, काही मागणे हे आम्हा हे काही मागणे उचित म्हणजे काही अनुचित. म्हणजे जे मागायला पाहिजे ते मागितलं, जे मागायला नको ते मागितलं नाही, जे योग्य आहे ते मागितलं, जे अयोग्य ते मागितलं नाही. आता बघा बाबा, मागितलं हेही खरं आणि मागितलं नाही हेही बरोबर आहे की नाही? दोन्ही खरं आहे की नाही? दोन्ही कसं काय खरं होईल? तू म्हणता तूच सांगतो, तूच आम्हाला थोबडोर पाडी. याला प्रमाण आहे. मागितलं नाही हेही खरं,
मागितलं हेही खरं. ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस काय मागितलं, ज्यावेळेस काय नाही मागितलं नाही त्यावेळेस काय नाही मागितलं. भक्ती तो कठीण सोळावरील पोळी आणि भक्ती पंथ बहु सोपा. मग यातलं कोणतं खोटं आहे? भक्ती तो कठीण शिळावरील पोळी आहे आणि भक्ती पंथ बहु सोपा आहे. आता भक्ती सोपी कुणाला? ज्याला भक्तीचं वर्म कळलं त्याला सोपी, आणि ज्याला कळत नाही त्याला अवघड आहे. ज्याला परमार्थ कळतो त्याला सोपं, आणि ज्याला कळत नाही त्याला अवघड. सरळ सरळ ज्याला पोहता येतं त्याला पोहणं सोपं, ज्याला येत नाही त्याला अवघड आहे. ज्याला गाडी चालवता येते त्याला गाडी, आणि ज्याला येतच नाही त्याला. काही काही माणसं सायकलचं हँडल सोडून सायकल चालते, काही काही दोय हातानं दाबत होते तरी पडते. काही काही माणसं येरीत वरून उडी खाते, हात हालत नाही पाय हालत नाही. दुसऱ्याला मध्ये बघ मी कसा तरंगलो, मार उडी की मरण ना. त्याला अनुभव आहे का? आता बघा, दिंडी निघाल्याच्या नंतर काही माणसाला नुसतं म्हणतात चालता काय दिंडीत, ते 2 मिनिटात पिशी भरीच आहे. आणि काहीला म्हणतात चालता काय दिंडीत, 2-4 महिने आधी सांगायला पाहिजे होतं. त्याला कॉलम घ्या लागते का? अवघड काय काय मागितलं नाही हेही खरं, मागितलं हेही खरं. कारण अभंगातले भाव भिन्न भिन्न असतात. या अभंगातला भाव त्या अभंगात चालत नाही, त्या अभंगातला भाव या अभंगात चालत नाही. भाव भिन्न भिन्न असतात. जसं विचारसागरामध्ये भाव आलेले, जन्यजनक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, भाव वेगळे वेगळे असतात. समजा तुम्हाला दृष्टांत सांगायचं ठरलं तर हे समजा गाव आहे बरं बाबा, तुम्ही या गावचेच आहे ना, ते तरी बरं झालं, नाही तर मग पाहुणे निघते काही. तुम्ही या गावचे. आता या गावामध्ये गल्ल्या नाही राहिल्या, आता रोड झाली, 10 फुटाची रोड झाली की नाही. मग 10 फुटाच्या रोडवर 2 घरं असतात, असे 2 आणि दोन्ही घराचे दरवाजे वर असतात. नाही, घराचे दरवाजे कुठे असतात? रोडकडे, समोर समोरासमोर. आणि दोन्ही दरवाजेमध्ये 2 म्हातारे बाटलेले असतात. मग इकडची म्हातारी तिला पाहते, तिकडची म्हातारी तिला पाहते. 12 वाजता घरी कोणीच नसतं. मग इकडची म्हातारी 12 वाजता तिला खुणवते, आवाजच जात नाही. मग इकडची म्हातारी म्हणते तुला कपाशी किती झाली ग? ती काय म्हणते मलाच नाही तर मला काय जाळायचं. अगं म्हणे सोयाबीन की झालं, मलाच नाही तर मला काय पेटायचं. म्हणजे ती सोयी ना बोला ना. मग कधी कधी असं होतं महाराज, आपण एखाद्या माणसाला चांगलं सांगायला गेलो की त्याला ते तसं पटत नाही, मग त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं. हरीला टिकेते रुचे, ते असं आहे. मला अशी वाजवणारे असले का गोड आनंद वाटतो मला. कारण आता 15 दिवस दिंडीमध्ये चालून 16 दिवस जाऊन, आणि आपल्या दिंडीमध्ये काय सारे विशारद असते का काय? काय नाही, थोडा पाऊस आलेला आहे, जाईल बडबड कर नका. नाही, जागा आहे तर थोडंसं ऍडजस्ट करा ना. थोडंसं सर इकडे सारखा, थोडंसं सारखा. महिला मंडळ थोडं पुढं सारखा. पुरुष मंदिरात जा, बाहेरची माणसं मंदिरात जा. मंदिरात जाऊ द्या. लटिके ते रुचे, 7 कवनाही न पचे. चांगलं सांगायला गेलो तर त्याला पटत नाही. मग कधी कधी सरळ मार्गाने काम नाही झालं, त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं. मग इकडची म्हातारी म्हणते ही काय तसं सोयीना बोलत नाही. मग इकडची म्हातारी तिकडच्या म्हातारीला म्हणते का ग, बरं जाऊ दे, तुझ्या मुलीचं काय चाललं? ती म्हणते हे माझ्या मुलीचं होय बाई, माझ्या बबीचं सोनं झालं. आता बोलायला लागली ती, माझ्या बबीचं सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं? म्हणे बाई जावई देव मिळाला. जावई देव मिळाला म्हणजे महाराज आहे का? त्या राड्यात नाही म्हणतो, म्हणजे हा राडा आहे का? मग देव मिळाला म्हणजे नेमकं काय करतो? ती म्हणे माझ्या बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही. आता बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणजे तो कोण झाला? देव. आणि तुझ्या मुलाचं काय चाललं? त्याचं तर नावच घेऊ नको का? तो बैल झाला. काय करतो म्हणतो? बायकोचं ऐकतो. जावई कुणाचं ऐकतो? तो देव. आणि मुलगा बायकोचं ऐकतो. असं का? त्या म्हातारीचा मुलाकडचा भाव वेगळा आणि मुलीकडचा भाव वेगळा आहे. विढाला भाव वेगळे वेगळे असतात. चला जाऊ दे, आपल्याला अभंगाकडे चालायचंय. जगद्गुरु तुकोबारा हे महिन्याची वारकरी होते, महिन्याची. आणि प्रश्न हे बघा, नियम असा होता,
तुकोबरायांनी गेले की देवाच्या समोर जाऊन उभं राहायचे, 15 फुटाचं अंतर राहायचं आणि तुकोबराने खाली पाहायचं. तुकोबराने खाली पाहायचं आणि देवाने तुकोबराकडे पाहायचं. नखशिकांत पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बघायचं. काय पंडित आहे, काय महात्मा आहे, काय वक्ता आहे, कोण? देव बघायचे. प्रत्येक वारीला आता तुकोबरा खाली का पाहत होते आणि देव तुकोबराकडे का पाहत होते याला कारण आहे. कारण तुकोबराला कशाचीच गरज नव्हती. फक्त एक समचरण दृष्टी तेथे माझी हरी वृत्ती माझी तेथे राहो हरी समचरण दृष्टी विटीवरी साजिरी. फक्त पायाकडे बघायचं. आणि देवाने तुकोबराकडे का पाहायचं याला कारण होतं. कारण विश्वंभर बाबापासून परमार्थ चालू होता. विश्वंभर बाबापासून. मग आता इतक्या पिढ्यात परमार्थ झाला. पण आता कलियुग आहे. 8 पिढ्या न जाणो कलियुगामध्ये जर तुकोबरला कशाची अडचण पडली आणि मी जर इकडं तिकडं पाहिलं तेवढ्याच वेळेस जर तुकोबरन मला काही मागितलं तर मागण्याची आज पाहे मुखाकडे चिंतीला रोकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. कोण बघायचं? देव. प्रत्येक वारीला पण एका वारीला प्रसंगच उलटा झाला. मग तुकोबराय गेले, देवाच्या समोर जाऊन उभा राहिले, पण त्या दिवशी देवानेच खाली पाहिलं. तुकोबराने विचार केला, नियम कस काय मोडला? मी खाली पाहत असतो देव माझ्याकडे पाहतात, आज देवच खाली पाहतात, काय भानगडे? काही डुकली लागली का काय? 5 मिनिट झाले तरी चेहरा खाली. मग तुकोबर म्हणले, देवा घरी काही भांडण झालं का? काही किरकिर झाली का? म्हणजे काही माणसं घरी काही भांडण झालं का तिकडचा राग दुसरं काढीत आहेत. इकडचा राग तिकडं, दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर. काही माणसाला पाहतो तुम्ही रोडवर मोटरसायकलचा मार लागला ते घरी जाऊन बायकोला आणते. इकडचा राग तिकडं काढतात लोक. नवरा बायको शेतातून गाडी बायलात यावं संध्याकाळी आणि दोघंच असावं गाडी बायलात आणि येता दोघांचं भांडण व्हावं. आणि ती म्हणते मी तुम्हाला काय म्हणले का? आणि म्हणतो मग मी तुला काय म्हणलो का? आणि ती म्हणते मी तुम्हाला काय म्हणले का? आणि ती म्हणतो मग मी म्हणलो का? हा. आणि हुई बायला टोला. भांडण कोणाचं? नवरा बायकोचं. टोला कोणाला? बरोबर आहे की नाही बाबा? हे म्हणतात मत बरोबर आहे, पण आता काय बोलतो? कारण हे जुन्या माणसालाच माहिती आहे की नाही? तुमच्याकडे ते आवताला गोरे पेटीतात का? गोरे नवीन गोरे आवताला अगोदर ती गाडीला पेटावं लागतात तांग्याला आणि आवताला गोरे पेटवून मग शेतकऱ्याचे हाल पाहावं. त्यांनी गोरे गळ्यात घालून कासरा मागं फेकून मागे उतर गोरे त्याच्याकडे तोंड करते. ते असं ताळी जातं, ते आसूर जातं, वाटी करून त्या कंडरने कोण आणतो. त्या कंडरनं त्या गोऱ्याच्या धोपळून अजून त्याच्या डोक्यात लागून मग त्याचा पारा पाहावा. आणि तेवढ्यात बायको उशिरा यावं भाकरी घेऊन. मग तर आणलीच बा. काय भानगडे? शेवटी तुकोबर म्हणतात, देवा जाऊ द्या, माझ्याकडून काही चुकलंय का? आणि चुकलंय असेल मी तर अनाथ अपराधी, माझा गुन्हा पदरात घ्या, लवकर वर बघा, मला जायचंय, मी प्रपंच केलेला माणूस आहे. देवा बघा. शेवटी देव एक नाही दोन नाही. मग मात्र तुकोबरला राग आला. संतांना राग येत नव्हता हे कोण म्हणतो? होय भाऊ, संतांना राग येत नव्हता हे कोण म्हणतं? पण लक्षपूर्वक आहे का? संतांना राग येत नव्हता, आणत होती. संत राग आणत होती आणि काम संपलं की त्याला दामटून द्यायची. हा पकवात तुम्ही लावला का लागला गुरुजी? लावला आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर असा राग आणत होते संत. नाथबाबाचं नाव काय? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती ब्रह्म आणि कायमाये गेली होती. हे बिना रागाचं बोल नाही. ज्यावेळेस आणायचं त्यावेळेस आणतच होते महाराज. विढाला देवा
संसाराची राख रांगोळी केली, तुझा धर्म जिवंत ठेवला, दिनराजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे तुझं भजन करता करता आयुष्य संपलंय. आणि मी आल्यावर खाली पाहतो, देवानं विचार केला आता सवारी तापली. तो को बरा आहे, शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. का? अहो तुमचं काहीच नाही चुकलं हो, मग माझं चुकलं. अरे पुन्हा उलट बोलता, तुमचं चुकलं. देवा आज्ञाने माणसासमोर चूक व्यक्त करतो काय? आणि मला माहितीये तुझ्याकडून चूक घडेल, देवाकडून चूक घडेल कधी? देवाकडच्या ज्ञानाची कधी चूक होऊ शकत नाही, कारण देवाकडचं ज्ञान पहिल्यापासून आतापर्यंत म्हणजे सर्व ठिकाणी सतत सारखं आहे. सर्व ठिकाणी सतत आणि सारखं आहे. बदल होतो नाही. पहिल्यापासून बाबळीला शेवग्याच्या शेंगा येतात. हे म्हणतात का मग आडतिड बोलतोय बाबा, मी लांब होतो. मी गुळावाल्याला पुढं घेत असतो ना, प्रत्येक ठिकाणी गुळावाला लागतो पुढं एका ठिकाणी. आणि तू यूट्यूब सर्च कर मग, मला एक माणूस सोबती लागतो गुळावाला पुढं एका ठिकाणी. गुळावालाच येई ना कोणी. मी म्हणलं काय राव तुमच्या गावात कोणी गुळ ठेवायला येई ना. विढाला विढाला म्हणले खरंच चुकलं हो. काय चुकलं सांगा. चला आता टाळकरी भरपूर आले, थोडासा आता टाइम इज ओव्हर. वेळेच्या आत कार्यक्रम संपवायचा सांगितलाय कार्यकर्त्यांनी, कारण पुढे ही बहुत करणे आहे नाही का. शेवटी तो खबर देव म्हणले नाही नाही माझंच चुकलं. काय चुकलं सांगा बरं. काय नाही म्हणले, माणसाने उसणं खावं, पण किती दिवस उधाऱ्या करण्याची परंपरा पहिल्यापासून एक नाही आहे, पण त्याला काही मर्यादा, लिमिट, कॅपॅसिटी. काही काही माणसं या दुकानात उधारी झाली त्या दुकानं खातं टाकीली, त्या दुकानं झाली त्या दुकानं खातं टाकीली, आणि लय उधाऱ्या झाल्या पसारा बांधते दुसऱ्या गावात जाते. हा नियम आहे का? नाही. स्वानंद सुखनवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, उसणं आणि उधारी ठेवून जर मेली तर बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतं. आत्ते म्हणले पण उधारी उसणं हे काही कळतच नाही. काय उधारी झाली मला सांगा. देव म्हणले तुमची उधारी. म्हणली कोणची? तुमच्या अनेक पिढ्यांनी केली सेवा, आणि त्या सेवेचं माझ्या डोक्यावर झालं कर्ज, ते झालं लोन, ते झालं ओझ. तो कोबा म्हणलं देवा माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली हे मला माहित आहे. मला माहित आहे कशावरून? जे जे झाले अवतार, आणि तो का त्यांचे सेवा झाली हे मला माहित आहे. पण माझ्या एखाद्या पिढीमध्ये कोणी असा अर्ज लिहिला, ऍप्लिकेशन लिहिलं, त्या कागदाला घडी मारली, मेहरबान दिनांक अमुक अमुक, मेहरबान देवसाहेब, अर्जदार अमुक अमुक, विषय बेनिफिट मिळण्याबाबत, महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझ्या विश्वंभर बाबापासून परंपरा चालू आहे, आणि एखाद्या पिढीमध्ये काहीतरी तुम्ही आम्हाला द्यावं असं लिहिलंय कुठं? सांगा. आमची कंप्लेन असली तर. आमची सेवा झाली ना. तुका मन देवा ऋणी करुणी ठेवी, अरे तुका मने देवा ऋणी करून ठेवी सेवा, सेवा ऋणी करून ठेवी म्हणे तुका देवा. एकदा गाणाऱ्यासाठी वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. कलाकारचं वर्णन करणार माणूस आहे महाराज. नाही तर आमच्या दिंडीत काय सारे विशारद राहते का महाराज. बाबा 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 आमच्या दिंडीत त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्या शेतात जाऊन झोपतो.
त्यांचं सुरू होतं, अरे ओढा जागे अरे आता अरे मरण करा रे, पण मला गेलं गाड्या आणि पखवाद्याला किती मात्रेतून चाल काढा त्याचे चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी 2-2 रुपयाला 4. मग काय म्हणतात तू का म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा. राहू दे आमची सेवा, तुमच्याकडे काही म्हणणं नाही. अहो तो कोबरा आहे, आतापर्यंत मला ते झेपलं मी सहन केलं, पण आता काय मला ते झेपत नाही. मग माझ्या डोक्याला ओझ हलकं करा ना. तो कोबरा आहे, तो कोबरा म्हणजे देवा तुम्ही काम सांगा मी नाही ऐकावं असं कधी झालंय सांगा बरं, कशाने ओझ हलकं होईल. काय नाही म्हणले सोपं आहे. म्हणजे काय त्याच्या मोबाईलला तुम्ही मला काहीतरी मागा, तुम्ही मला मागितलं की मी तुम्हाला देणार, मी तुमच्या सेवेतून मुक्त. काय देवा, मला वाटलं दुसरं काय असेल. माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली यांचं प्रमाण. माझ्या वडिलाची मिराची गा देवा हे तुझी चरण सेवा पांडुरंग पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंग. माझ्या वडिलांची मिराची गा देवा, माझ्या वडिलांची माझ्या वडिलाची काही चालीला बाज बनलेला ती त्याला प लावतात. मिराची गा देवा आपण आपल्या मिराची गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा माझ्या वडिलाची परंपरा सांगते फक्त सेवा करायची, मागायचं नाही. देव म्हणले मग नाही मागणार नाही. तो कोबरा म्हणले मी तर इथून हलणारच नाही. देव म्हणले तुम्ही किती दिवस बसा मी वर पाहणारच नाही. हे मग तुकाराम महाराज म्हणले बारडगावला डबल सप्ताह झाला तरी हरकत नाही. आता हे व्यक्तिमत्व कोणाचं आहे तुकोबरायचं. देवाने विचार केला तर हे तुकोबर आहे, नाही म्हणजे नाही. ते का आपल्यासारखं ही लहान पुढं नाही. हे आता मागणार नाही. आणि भगवंताचा चेहरात पडला महाराज, लय बडबड चालली माग. भगवंताचा चेहरा पडला आणि तुकोबराचं लक्ष गेलं. देवा तुम्ही नाराज आहात काय, तुम्ही नाराज आणि फक्त माझ्यासाठी का मी मागत नाही म्हणून, आणि हे विश्व चालवायचंय हे कसं चालणार. नाराज होऊ नका. म्हणले का तुमचं काय म्हणणं, काहीतरी मागायचं ना फक्त. म्हणले हो मी मागतो म्हणले. देव म्हणले आता 5 मिनिटापूर्वी चकारात्मक शब्द वापरला मी मागणार नाही, आता मागायला तयार झाले, काय भानगड आहे. नक्की म्हणले हो मागतो. भगवंताला इतका आनंद वाटला महाराज, भगवंताची मूर्ती डोलायलाच लागली. तो खबर म्हणले देवा गजबासा इतकं खुश होऊ नका. म्हणले का मागायला तयार झालो पण मागितलं कुठे. काय हुशार व्यक्तिमत्व आहे का. अरे देणारा तू आहे पण मागणारा मी आहे. लक्षात ठेवा देवा मी मागायला आलतो का नाही, पण तुमची अट आहे ना. मग लक्षात ठेवा मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार आणि त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का. काय मान्य द्या मला गुळ. मग महाराज एका ठिकाणी असा गुळावाला घेतला मी लोकांना गुळावाल्याला बोला, लोक हसायची. त्यांची मंडळी कीर्तनाला होती त्या गुळावाल्याची. त्यांच्या बायकून तिकडून त्यांना फोन केला आणि यांच्याकडून उचलला तर स्पीकरच ऑन झालं. त्यांची बायको काय माहिती तिकून त्याच्यापासून उठ ना इकडं बैठ ना, इकडं का जागा सापडा नका तुला. भगवंताचा चेहरा पडला तो कोबर म्हणतात ते म्हणले मी हलणार नाही. म्हणले मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मागणार, मग मात्र कुचरायची करायची नाही. देव म्हणले मागून मागून काय मागणार, एखादा विश्वाचा कोपरा मागणार देऊन टाकीन. देवा लक्षात ठेवा गाठ आपल्याशी आहे. देव म्हणले काही हरकत नाही. म्हणले मी आज नाही मागणार, मग मी पुढच्या एकादशी येईल, काही हरकत नाही. आणि तो खबर परतीचा प्रवास सुरू केला महाराज. विठाला चालता चालता तुकोबारा विचार करायला लागले, आता मी जर पुढच्या वारीला आलो तर देव मला विचारणार आता काय मागावं. बघा
पुढच्या वारीचा विचार काय मागावं, कारण मागणारे कोण आहे? तो कोबरा. देणारा कोण आहे? देव आहे. पण आता मागावं काय? कारण मागणीचा अर्थ सांगून जातो. मागणी कशाला म्हणतात? जो मागणी मागतो तो मागणीचा अधिकारी पाहिजे. ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे ते उपलब्ध पाहिजे आणि तो देण्यामध्ये समर्थ पाहिजे आणि त्यानं दिल्याच्या नंतर पचलं पाहिजे. मागणं योग्य असावं, शक्य असावं आणि ते पोषक असावं. मागणाऱ्याचे 4 वर्ग. एक वर्ग स्वतःच्या नावावर स्वतः करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्या करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर स्वतः करता मागतो. पण स्वतःच्या नावावर जगा करता मागणारा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. ज्ञानोबाने मागणी मागितली ना महाराज. आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञे कोशोनी मज द्यावे जे खळाची सत्कर्मी होता परस्परे मैत्रीचे तिमिर जाव विश्व स्वधर्म जो जेवाची तो तिला हो. काय संकल्पना आहे. अवघाची जाऊ जरा दुखात तुम्ही भिजून तर नाही आले ना का? भिजले थोडंच चालत राहतं त्याचं काय. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. लोक म्हणले ओ महाराज ज्ञानोबराय तुमची संध्याकाळची पंचायत तुम्ही अवघाची संसार सुखाचा करायला कुठं चालले? ज्ञानोबराय म्हणतात माझ्याजवळ कुठं काय, मी तर भिकारी आहे. पण जाई न गे माय येते न माहेरा. माझा बाप किती श्रीमंत आहे. आणि जिथे असून मागितलं तरी मिळत नाही त्याला सासर म्हणतात आणि जिथे नसून मागितलं तरी मिळतं त्याला माहेर म्हणतात. मागणीचा अर्थ सांगतो हे बघा. आता देणारा कोण आहे? देव. आणि मागणारे तुकोबरा. पण विषय काय बाबा, बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे, उदार आणि जेवणाला अक्कल पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा हे म्हणतात ते खूप सापडलं भाऊ मी तुला. काय नाही काय नाही, आपण 2 जण गुळाची चहा करून पिऊ, कीर्तन संपलं तुम्ही माझ्या सांगत राहा. आणि मी मुक्कामीच आहे ना आता. नाही काय विषय चालला होता आपला? उदार बाई उदार पाहिजे. हा, बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे, जेवणाला धोरण पाहिजे, नाही का? काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाचे, स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. आमच्याकडचे बरं का, तुमच्याकडचे नाही. कारण 1 तास राहायचं इथं. एका मावशी मला जेवायला भाकरी करायची परत राहते तर 10-12 भाकरी घेऊन आली. 7-8 भाज्या इतकाल्या. आता मेथीची भाजी टाकली, इतकी ती झाली कडू. मी खाऊन पाहिली, म्हणलं आता मेथीची भाजी कडू होता तिचा तो गुणधर्म आहे. आम्ही लहान नाही बरोबर नाही. बरं माणसाचा स्वभाव असं, जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर खातं माणूस, म्हणजे चांगल्या भाजी स्वाद नंतर घ्यायला. मी सणासणात आणली. त्या मावशी मला इकडे तिकडे पाहून दिलं, पुन्हा तेवढी दिली टाकून. आम्ही मला मावशी कम टाकली म्हणून तुला आवडत दिसते मला, आता मरवतो गाड्या. पहिलं मुलामुलीचं लग्न जर जमलं तर गावात शिदोरी वाटायला यायची. शिदोरी म्हणजे तुमच्याकडे शिदोरी. आणि शिदोरी तरी काय, चतकोर चापातीन त्याच्यावर बोंड, भजे नाही. बोंड वेगळे आणि भजे वेगळे. भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे उभा राहून फोडावं लागतात. ते बोंड तरी बरे बापा, पण त्याच्यावर का गाऱ्याचा लाडू आला, पोरं 3 दिवस क्रिकेट खेळत होते पण तो काय.
आणि काही काही मावश्या भजेत बनवतात नरम तोंडात टाकलं का पाणीच पण जेवायला चौगन ताटात 3 आणि 3 हवं आहे का हवं आहे का हवं आहे का मग काही येस तू खावा का टाक ना. बरं एखाद्या मावशीनं स्वयंपाक हे सुंदर बनवलं आणि भरगतचं ताटामध्ये घेऊन आली जेवणाला साऱ्या भाज्या एकत्र करून खाव्या का. चव घेतली पाहिजे. तसा देणारा देव आहे आणि मागणारे तो कोबर आहे. माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये आणि परमार्थातलं कुणी जर दिलं तरी घेतल्याशिवाय राहू नये. कारण संसारातलं देवानं दिलं तरी पुरत नाही आणि परमार्थातलं बायकोनं दिलं तरी सरत नाही. 2 व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थात पदार्पण केलं ते कोण गोस्वामी तुलसीदास. पण नावात किती ताकद आहे बघा. कारण गुरुजी इथे एका नावाला एकच उपसर्ग लागतो पण इथे एका नावाला डबल उपसर्ग लागला. कसा गोस्वामी तुलसीदास म्हणजे एका नावामध्ये स्वामित्व आणि दास्यत्व आलं. हे 2 शब्द विरोधी आहे. मग हे विरोधी शब्द एकत्रित आल्यानंतर तिथं दोष लागेल का नाही. आणि दोष लावून घेणारे तुकोबार आहेत का. तुकोबाराच्या शब्दाला जर दोष लागला तर तुकोबाराची गाथा 5वा वेद मानला जाईल का. दोष नाही नाही नाही. मग आता तो दोष काढण्यासाठी तुकोबाराने मीटिंग घेतली शास्त्रकार बोलवले. आता हे कसं काय करायचं. तर कोण कोण बोलवलं ध्यान राहू. मी कीर्तन झालं तुम्हाला विचार ना. आता हे म्हणते मी तुला भेटलो तरच विचारशील ना. तुला जर आता धूळ दिसून देईन तर मला बोल. कोण कोण बोलवले. सत्ख्याची असत्ख्याती अन्यथा ख्याती आत्मख्याती अन्वयती ख्याती शब्द प्रमाण प्रत्येक प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण अर्थापती प्रमाण प्रमाण अर्थातवाद विवर्तवाद. हे म्हणतात धड तुला सुधारणार मला सुधारणार. बरं इतक्या गडबडीत म्हणलो त्यांना तरी कसं काय कळलं. तुम्ही माग म्हणता का. नाही नाही इतक्या गडबडीत नाही जाऊन. इतक्या गडबडीत मागचा म्हणणारा माणूस स्वतःना पाहिजे. मग बोबडा. आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज. देवाची द्वारी उभा न भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. 20 वर्षापासून दिंडी चाली तू महाराज मी. राम राम राम. रेतीच्या गाड्या काढू आपण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी थांबली की 10-12 मला जमावते. तिनं मा कांगवात वारला तिनं माझा आरसा फोडला हिनं माझी पिशी तुडीली लय अवघड महाराज. आणि बरं एखाद्या दिवशी काहीतरी नाही झालं तर एखाद्या दिवशी आपण जो झोपन एखादी मावशी ती महाराज म्हणलं काय ती बाई माझ्याकडेच पाहते बाय. आणि मग पाहू तिने काय मुख्यमंत्री आहे का काय होतं काय पाहिजे. माझी गाडी खराब झाली एक दिवस आणि ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही माझी गाडी खराब झाली. तिकून तो कार्यकर्ता मला काय म्हणे हे सुपाऱ्या कशाला घेत असतो म्हणे. सुपाऱ्या. अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का काय. मी म्हणलं माझी गाडी खराब झाली. मला म्हणे एसटीनी ना का फाशी आली की म्हणलं तो पाय पडतो येतो पण मग फाट्यावर गाडी ठेव. मी फाटीवर गेलो आणि त्यांना फोन लावला बघून. त्यांनी गाडी कोणती पाठवली मला राजदूत रॉकेलवरली. माणूस पडला तोताना. त्यांनी मग धोतरण ते पाहिलं. मला काय म्हणतो मग महाराज तुम्ही चेक काय. अरे म्हणलं मीच हे बाबा गाडी चालू कर मंडपात लोक बसली गाडी चालू कर. ते मला काय म्हणतो मग मला डबल चित येत नाही. मग आता काय मग मी म्हणलं मी चालवतो बाबा तू बाई. कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत. मी गाडीवर बसलो चालव आणि तो मागं बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा. गाडीला फोकस होत नाही ना. गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना तो रासा निघतो माग काही दिसाना. आणि ते मला म्हणजे तुम्ही नुसती चालवा म्हणजे. जे कामरा इतका खड्डा आला बाबा त्यांनी केलं सुरू खंग खंग खंग. गाडी आदळून पुढे गेले. मग तो डा इतकं खसकायचं. एवढी शास्त्रकार बोलवले आणि शब्दातला दोष काढला. मग दोष काढण्यासाठी शब्दाची संगती लावावी लागते. संगती. आणि मराठी व्याकरणामध्ये शब्दाला पार्श्वभूमी काय संगती आहे. मराठी म्हणजे तो म्हणजे तो ती म्हणजे ती ते म्हणजे तेच हा म्हणजे हाच ही म्हणजे हीच आणि हे म्हणजे हे. इंग्रजीत तसं काय नाही. TH आयत घिच म्हणजे हा ही हे आणि त्यात म्हणजे तो ती ते ही हे हो हे. तिथे शब्दाची संगती लावली. अशी लावली. गो म्हणजे इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय. जो इंद्रियाचा स्वामी तो देवाचा दास. आणि इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत नाही. आणि देवाचा दास होण्यासाठी अगोदर इंद्रियाचे धनी आम्ही
बंदी खाली तुझा म्हणजे दोन्ही इंद्रियाची धनी झालं हा बायपास रोड आहे, नो ट्रॅफिक. काम क्रोध बंदी घाणी तू गामाने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं का? जग जिंकता येईल जग, पण इंद्रिय ताब्यात घेणं फार अवघड आहे. पंचज्ञान इंद्रिय पंचकर्मे 11 मन एकादशीत आलं पाहिजे, त्याला म्हणतात एकादशी. एकादशी म्हणजे नुसती एकादशी उपवास धरण नाही. क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला? क्रिकेट खेळ आमचा आहे, पण तो बाहेरून त्याला बेगड लावून आलाय, त्याला म्हणून क्रिकेट नाही, तर तो चेंडू फळी आहे. किती लोकांची कमिटी असते बाबा ती भाऊ? 11. अरे हे हंपर गिंपर सोडून द्या. आणि एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? काम क्रोध मद मत्सर दंबानी अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा साधक पाहिजे, पठ्ठ्या. पण त्याला साधक वृत्तीचा पाहिजे, त्याच्या हातामध्ये साधन पाहिजे, बॅट. कशासाठी? आलेल्या विकाराला पाठीमागं जाऊ त्याच्याने. आला की हात काय? कारण पाठीमागं तिघी जणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य. आपण त्याला स्टंप म्हणतो. सांभाळ, तुझ्या हातून जरी एखादा विकार पाठीमागं गेला आणि त्यातली जरी एखादी पडली तर आऊट. म्हणून खेळतो खेळावा. खेळाचं रूपक माहिती पाहिजे. विठाला विठाल. एक कधी घडलं, गोस्वामी तुलसीदासाची बायको मायावरीची बायकोला भेटण्यासाठी झाली. भाऊ चालू होता, धो चालू, छत्री धरून गेले. सासरवाडीच्या जवळ नदीला पूर आला होता. पलीकडे कसं जाऊ, काहीतरी वाहत आलेलं दिसलं, त्याच्यावर बसून पलीकडे गेले. बायको तिसऱ्या ताळ होती, वर कसं जावं म्हणून काहीतरी बांधलेलं दिसलं, त्याला धरून वर गेले. आणि वर गेल्यानंतर बायकोने विचारलं, आले कसे पावसात? म्हणजे छत्री धरून आलो. नदीत कसे आले? म्हणजे काहीतरी वाहत आलं. वर कसे आले? म्हणजे काहीतरी बांधलेलं होतं. तिने बॅटरी मारून बघितली, बांगल्याला काहीच बांधलेलं नव्हतं, तो आजगरला टाकलेला होता. नदीत काय वाहत आलं होतं? म्हणे प्रेत. असा खडसावला बायकोने नासक्या कुचक्या देहासाठी देहीच विदेही झाला. तुम्हाला प्रेत कळा ना, आजगर कळा ना. एवढे देहीच विदेही त्याच्यासाठी झाले, वरचा खाली येईल. महाराज गोस्वामीचा तुळशीदास दोरीवर सर्प भातला का? सर्पावर दोरी बाबा, सर्पावर दोरी. आणि आपल्याला दोरीवर सर्प. मग आपणच बरे नाही. असा लख डोक्यात प्रकाश पडला. लख महाराज गोस्वामी तुलसीदास म्हणजे वाल्मिकी ऋषीचा उर्वरित राहिलेला कारभार. रामायणात लिहिलं रामायण महाराज. आतापर्यंत पुरलं कुठपर्यंत पुरेल सांगता येईल. परमार्थातलं मागितलं. विढाला विढाल. आणि एका व्यक्तीने संसारातलं मागितलं, ते म्हणजे गोस्वामी सुदामदेव. सुदामदेव कोणा संगतीला होते? भगवान श्रीकृष्ण. पायात चप्पलने, डोक्यात टोपीने, अंगात शर्टाने, संध्याकाळची तारामळ. किती तारामळ? महाराज ग्रामदेवतेने आपलं ग्रामस्थानी त्यांची लग्न लावून दिलं. जा म्हणले घरी. आता ग्रामदेवतेने गाठ मारली. आता पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले, दारात एक कार्यक्रम व्हायचा. कोणता? ते भांडे ठोकरायचा. पहिले होते ना ते भांडे ठोकरायचे. लग्न 3-3 दिवस चालायचं. भांडे तुम्ही ठोकरलेले असते ना. तुम्ही चिंता करू नका, मी ठोकरले, तुम्ही चिंता नका. आता त्या भारतीय संस्कृतीचं जवळजवळ वाटोळत होत चाललं. ते राहिलंच नाही. आता कुठं राहिलं महाराज ते? आता ठोकऱ्याला भांडीने आता माणसाला ठोकरीत चालत. 20 वर्षाच्या पाठीमागचा नवरदेव गावात येत होता का? नाही. पारावर बसायचं, पारावर. घरून धुळपाटी जायची, मग त्यांनी ते खायची. संध्याकाळी किंवा दुपारचं लग्न जर सरासरी तर संध्याकाळचेच लग्न असायचे महाराज. आणि देवाने सांगायचं, जोपर्यंत अक्षदा पडेपर्यंत तोपर्यंत एकमेकाला बघायचं नाही. अंतरपटा ते धारा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे, दोघे करा ही उभी वाजंत्री बहुगल्पलाल करणे. आंतरपटा ते धारा न करणे, दृष्टी दृष्टा वधूवरा याच्यासाठी आंतरपटा ते. आता ते राहिलं का? आता तेच चुकून दोघं संगत येतात. मी राम आहे भो. कशाला धुडकं लटकायचं? दारात भांडेने म्हणून घरात काय असेल तर दिवा नव्हता. दिवा तिथं संध्याकाळची पंचायत. ती म्हणे बाई याची संध्याकाळची पंचायत आहे. माझ्या बापाची गरीबी, याची गरीबी, पण
ती म्हणली याला मी बोलणार, कारण भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या नशिबात जे होतं ते घडलं. पण मी याला प्रश्न विचारणार. आतापर्यंत काळ गेला गेला, पण मी याला प्रश्न विचारणार. कोणता? आतापर्यंत केलं काय, कोणाबरोबर फिरला, आता माझा अधिकार आहे. पण विचारायची अडचण आली. कोणती कोणती आली असेल बरं बाबा? आता हे म्हणतात हीच मला अडचण सुधारणार, तो हे अडचण कोणती आली? कारण पहिले नवीन नवरदेव लवकर बोलत नव्हते. पहिले घरात कोणीच नसले तर नवरा बायको बोलायची, आणि आता नवरा बायकोने बोलायचे आणि घरात कोणीच नाही थांबायचे. गदी बोलावं म्हणे. मग असं गावात कालेचं कीर्तन ठेवलं गावकऱ्यांनी, महाराजांनी सारे गाव गेलं कीर्तनाला, घरी कोणीच नाही. आणि दोघंच घरी. सुदामदेवची बायको म्हणे आज याला बोलायला हरकत नाही. आणि सुदामदेवची बायको त्याला म्हणे कमावून म्हणे काय म्हणे इकडे म्हणे मराठीत बोलाय बाबा. जवळ गेला उभा राहिला. म्हणते काय ते नीट उभा राय. अरे जरा सोयी ना बोल, तुला काही कळतंय का? हा, शेजारच्या घरातून हाताचा आवाज येतो, तू धावतच राहती. ए बरं होय, ते मंडप मधले लेकरं खेळतात कोणाचे? विढाला विढाला गेलं माहिती आहे काय चालू. आता तुम्ही सांगितल्याशिवाय कीर्तनच सुरू करत नाही. याला बोलण्यात काय अर्थ आहे म्हणजे आपल्या नशिबात. मी याला उद्या विचारणार आत्तापर्यंत केलं काय, पण बोलायची अडचण आली का? कारण पहिले नवीन लवकर बोलत नव्हते. मग ती म्हणजे आता याला विचारायचं आत्तापर्यंत केलं काय, कोणाबरोबर फिरला. मग आता याला काय विचारावं? मग ते म्हणे अगं काही बोलते, तुला काही कळतंय? शेजारच्या घरातून कधी हाताचा आवाज येतो तू धावतच राहती. ती म्हणजे शेजाऱ्याला जाऊन भेटूनही कम असतात म्हणून. तो शेजारीकडे गेला म्हणे राम भाऊ तुमच्या घरात कधी सुद्धा हसायचा आवाज आणि आमच्या घरात कधी कधी धावाधावीचे. तो म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे, तुमचं ना आमचं धोरण एकच आहे. म्हणे कसं काय? ते म्हणे माझी बायको स्वयंपाकाला बसली की मला लाटणं फेकून आणती, आणि हुकलं का मी हसतून लागलं का ती हसती. एवढाच फरक आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी री 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 री. मला वावा म्हणा तुम्ही. काय नाही सगळे दुःखी दुःखी. पण तो म्हणे तसाच घरी आला बायकुल म्हणे तू म्हणती तेच खरंय. म्हणे काय? तू म्हणती तेच खरंय, त्याच्या घरी दुःख आहे. ते म्हणे मी तुला त्याच्यासाठी नाही पाठवला. आदर्श घे. तू कुणाबरोबर होता? देवाच्या. मग त्या सर्वसामान्य माणसाला काय हसत आला? तू देवाच्या संगतीत तुझा आत्ताच्या आत्ता जा. देवा काहीतरी माग, आणि त्यानं दिलं तर येत असा येऊ नको मी शास्त्रात लिहून ठेवीन. तो म्हणे हे बघ माझा भगवान परमात्मा मला फक्त मागायचा उशीर आहे, लगेच देणार. मला गॅरंटी आहे. आणि मला देव कोणाला देतो? ज्याला विश्वास आहे देव मला देणार. तो देवाला मागणी मागणार, देव त्याला देणार. आपण मागणार नाही कारण आपल्याला माहिती आहे देव आपल्याला देणार नाही. आपल्याला विश्वास आहे, पण तो तसा देत नाही. त्याचा एक ब्रीद आहे. काय करतो तो अगोदर? घेशी देवा देची आयचा हरी नाही ना आहे तिथे. घेशी तेव्हा देशी होय देशी. नाही मराठी व्याकरणामध्ये श शामुर्गाचं शे षटकोनाचं स साश्याचं तिकडे ते स साश्याचं आहे. देशी शे शामुर्गाचं देशी. तेव्हा अगोदर काहीतरी घेतो आणि मग देतो. मग त्याचं एक ब्रीद आहे म्हणे मग तुझ्या घरातून काहीतरी दे. त्याच्याकडं कुठं काय होतं? तिनं लोकांचे पोहे मागून आले चाळून खाल्ली होती. त्यातून जे पीठ पडलं होतं मीठ मिरच्या टाकून हळद टाकून पिवळं केलं. एका मळक्या झोडक्यात बांधलं. सुदाम काखेत मारलं. 16,108 गवळण. एक गवळण कोण आहे?
माझा सुदामा. येऊ द्या, सुदामाला जवळ येऊ दिलं, देव हसायला लागले महाराज. देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. पट्टीची धोती पट्टीची पगडिया, पट्टीची धोती हा पट्टीची, चलत पावत थे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे श्याम हसे श्याम हसे. वा वा वा, गोड पाहिजे महाराज. हे कसं असतं महाराज, भजन कीर्तनात एकल्याचा नव्हे खेळ, आणि तुमच्या परिसरात आनंद वाटतो महाराज. जंजिरे महाराजांचे गाव म्हणल्याच्या नंतर गाण्याला काही चार घेत नाही. मला फक्त तुमच्या परिसरात बेसुरी कोणी दिसत नाही. आणि बेसुरी कशाला म्हणजे, हा सोर आहे का सूर? हा सोर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही, भाजनाला नाही. बेसूर कुठं पंगत बसली, हरे राम राम राम. बेसूर पाया पडतो भाऊ, मौतीला पाटल्यासारखा येऊ नको. आम्ही भजन म्हणतो उठीतून, ते मायापासून उठलं तिकडे जाऊन माईक घेतला, म्हणतो रावणा रावणा मी मला गाबासाना खाऊ द्या ना लोकाला. रावणाचा आणि जेवणाचा काही संबंधच नाही ना. मला त्याला राग आला, त्याने मंदिरात जाऊन माईक घेतला, म्हणतो रावणा रावणा. मला आला राग, म्या घेतला माईक, म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले मी, मला करू दी केले तर तुझ्या काय बाबाचे गेले. देखत श्याम हसे सुदाम देव हसले. भगवान श्रीकृष्ण हसायला लागले. सुदाम मला हसतो काय रे कृष्णा? आणि त्यावेळेस हेच चणे जर मी नसते खाल्ले तर, ही वेळ कुणावर होती? तुझ्यावर होती. पण मला माहिती तू जगाचा मालक आहे, तुझ्याकडनं नसून आहे ती. आणि ते म्हणे कुणकडा आला, म्हणे कुणकडा आला. अरे काय विचारणं झालं म्हणे, तो माझ्या लग्नाला होता, मग काय तारामळ होती, तो विचार ओळखून घ्यायला पाहिजे मी कुणकडा आलो. डॉक्टरकडे पेशंट गेलो, डॉक्टर पेशंटला म्हणतो होय बाकड्यावर पड पालथा, होय होता ना, दाखव जीभ, दाखव ना, ये खाली. काय झालं तुला? आणि मग तुला काय पाहिलं? अरे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अरे मी कशाला आलो तुला ओळख? अरे मला तुझ्या वहिनीना काढून दिलं, मग मला काहीतरी दे ना. देव म्हणले मी दिला असतं, पण मी वरच्या पदाचा राजीनामा दिला. ब्रह्मपद स्वीकारी नाही तो अधिकारी, तुमची मज लागली सवे ठाईची नवे नवे घडी, काकुरती येतो हरी क्षणभरी निवडिता, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवाना मृत्यू लोकी व्हावा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, आणि कीर्तनी अनंत वर हे नाहीच नाही. मग ब्रह्म सोपान तो झाला. खाली आलो म्हणे त्यासाठी, आणि तुला वर जायचं असलं जाय म्हणे. भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला डायरेक्ट लावला वर, आयडिया टू आयडिया. हॅलो हॅलो कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणं आहे? अरे माया बरोबर आले, याला काहीतरी द्या. देवाने लगेच रिटर्न लावला. मंत्रालयाचा आदेश आहे, ग्रामपंचायतमध्ये मोडल्या जाणार नाही. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. मग तडजोड करा, तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका. मग भगवंतानी कोणती तडजोड केली माहिती? सुदाम देवाच्या बाळी लिहिले होते भिकची मागावे, भिकची मागावे. भगवंताने अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सुदाम देवाला व्यासपीठावर बसवलं आणि गंध लावला. आणि गंध लावायच्या टायमाला काय केलं? भिक्षान मागावीचे दिलं, मग ती न घालून भीक फिरवली. सूरदास कहे तुम्हारे मिलन से कांचन नगर वसे, सुदामा ब्राह्मण
सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला. काय गोड काकड्याचा आवाज ऐका मला. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. सोन्याची नगरी दिली कोणाला? सुदाम देवाला. पण जरा ऑब्झर्वेशन करा, सुदाम देवाच्या नात सुनाच्या नाकात घालायला नथनी, तर नथनी इतकं सोनं शिल्लक राहिलं का? नगरी दिली ती नगरी, काही नाही राहिलं. पण अर्जुनाला जे दिलं ते आत्तापर्यंत तुला कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. तसं तुकोबर म्हणले देवा या पूर्ण अवतारात तुला ओळखलं, तो कोणाला काय फसवलं कोणाला, पण मी त्यातला नाही. एकादशी दिवशी तुकोबरा 4 वाजता इकून पडशी घेऊन निघाले आणि तिकडे इकत तुकोबरा इकडनं निघाले. पण तिकडे देव वाट बाय उभा भेटीच्या वाडी, वाट बाय भगवान परमात्मा उतावीळ झाले. उतावीळ तुकोबरा दिसले, भगवंतांनी कडकडून मिठी मारली. तुकोबरा आले. हो हो एकटेच का बरं आले? म्हणजे तुम्ही 10-12 माणसं का नाही आणले? शिरा आणायला पाहिजे 4-5 जण. कशाबद्दल? आता तुम्हाला काहीतरी मागायला येणार होते, आता मी काय थोडं देणार आहे की तुम्हाला? तुकोबरा नाही, मी मागायला नाही आलो. काय खोटं बोलतात, तुका विष्णू नाही तुझा ब्रह्म तुकाशी आले म्हणतात आणि खोटं बोलतात. तुकोबरा थांब, काय खोटं बोललो मी? काय खोटं बोलले? अहो तुम्ही मला मागायला नाही आले का? नाही, मग कशाला आले? तुकोबरा म्हणतात मी मागायला मी, आणि मी तुला मागावं मी, आणि मी जर मागितलं ते लोक काय म्हणतील? हात पसरी दिक्कजेने त्याचे, हात पसरी दिक्कजेने त्याचे, तुका मन करी हात पसरी दिक्कजेने त्याचे, तुका मन करी हात पसरी दिक्कजेने त्याचे. तुकोबरा गरीब होते. तुकोबराचे 86 लाख रुपये लोकांना बुडिले महाराज त्यावेळेस. आताचे किती असतील ते? तुकोबराने हिशोबाच्या वह्यात फाडून टाकले महाराज. मोकळे झाले तुकोबरा. आणि जाताना त्याने 2च गोष्टी सांभाळल्या, टाळ आणि विना. आणि टाळ देऊन टाकले टाळगाव चिखलीला, आळंदी, आणि विना देऊन टाकला वासकरांना. आणि मोकळे झाले ना. आम्हाला महाराज लोकांना सांगून गेले पोराहो वसुल्या करून घ्या. काय अहो मी मागणार पाहिजे राजयाची कांता मनाची या दोघे. हे बघा एकच दृष्टांत सांगतो आपण. सेवा वेळेच्या आत संपूर्ण आहे की नाही? बरोबर. तुम्हाला खून वाद कीर्तन किती वाजता संपायचे? 9 होय बाबा. तुमचं काय म्हणणं आहे? 9 हे तर म्हणतात तू आत्ता जाय. मा काय म्हणणं नाही. तू असा तरी माझ्या डोक्यात पाठल्याला. तुकाराम महाराजांच्या घरी विश्वंभर बाबाची पुण्यतिथी होती महाराज. आणि पुण्यतिथी 3 दिवसावर आली. आणि जिजाबाई तुकाराम महाराजांची पत्नी त्या म्हणल्या आता उद्या मला विचारते नाही कीर्तन ठेवायचं भजन ठेवायचं. पण तुकोबरा डोक्यात दुसरा विषय नाही. विना उच्चारला की चालले, विना उच्चारला की चालले. आता उद्या पुण्यतिथी. जिजाबाईने सोंग घेतलं झोपायचं. आणि तुकाराम महाराजांनी विना उच्चारला. जिजाबाई म्हणे या बायचा बापा आज बी निघतो काय? जिजाबाई एकदम उठल्या ना आडो झाले म्हणे कुठं? म्हणे भाजनाला. डोक्याचा भाग आहे का काही? धिप्पाडच्या धिप्पाड कशाला चालले भाजनाला? हां काही कळतंय? तुकाराम महाराज बोलणं तिथं जावले. काय म्हणणं आहे? अहो आपल्या घरी पुण्यतिथी आहे ना. मला भान ठीक आहे. मी तुमच्या परमार्थाला आडवा आली नाही ती. पण माझा नावेला जे आपल्या घरी पुण्यतिथी आहे ना. आज काहीतरी असं करा. आजच्या दिवस जा पण हाफ डे करा. हाफ डे म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा. 12 वाजता घरी या. आणि येताना तसं येऊ नका बरं. काहीतरी घेऊन या. तुकाराम महाराज म्हणजे परमिशन तर मिळालंय ना.
जे तुकाराम महाराजांनी विणा लावला गुरुजी काय म्हणतात तुकोबाराचा विणा लोक म्हणतात तुकोबाला स्वर नव्हता तुकोबारायचा स्वर हरी दगडाच्या टाळामधुनी दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग सकपांडुरंग सकपांडुरंग पांडुरंग दगडाच्या टाळामधुनी दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग सकपांडुरंग सकपांडुरंग तुकोबारा निघाले भारत त्या पांदी ना पांदी म्हणजे आमच्याकडे खोल राहतेला पांदी म्हणतात तुमच्याकडं पांदीत म्हणते ना तुमचं नामचं एकच आहे काय नाही आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात पांदीतून भजन म्हणत चालले वन वे रस्ता आणि पांदीच्या बाजूला एक माणूस गहू काढित होता त्याला लेबरच भेटाना आणि त्यांनी तुकोबाराच्या भजनाचा आवाज ऐकला ते काय म्हणते हे कोणाचं रिकाम झालं बा येवळायला काही बोलत लोक आणि लोकच बोलत येत काय न बोलले ना आमच्या काय सोय ना बोलायचं का आम्हाला होय आपल्या नाही 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 आम्ही नेहमी बाहेर राहतो ना आमच्या घरी विचारा फक्त महाराज कुठे गेली उधळला ना त्याने असं वरून टोकून पाहत म्हणजे ये वय आणि आडवं झालं म्हणजे कुठं म्हणजे भजनाला धिप्पाडच्या धिप्पाडेत एक फाटले तर 4 होतील खुशाल भजन म्हणता तो खबर म्हण माझं मी काय करतो ते सोडून दे तुझं काय म्हणणं आहे ते म्हणजे माझं एवढं गहू काढू लागे मी तरी काहीतरी देईल तो कोबर आहे आता ते पुरेपूर बुद्धीचा फायदा करून घेणार व्यक्तिमत्व ते म्हणले एकतर माझं भजन होईल याचा गहू निघेल 2 कामं 3रं काम हा मला काहीतरी देईल तर घरी पुण्य तिथी साजरी होईल ना कारण संध्याकाळची पंचायत आहे चलगाड्या मला शेतकऱ्या पण लक्षात ठेव मी शेतात गेलो विना ठेवणार विळा घेणार गहू काढायला सुरू करणार तू मला बोलायचं नाही तू का मला बोलला माझं का भजन बंद पड तुला का ठोक्यात खाली पाडीन म्हणजे आणि तुकोबाराची तब्येत साधी नव्हती महाराज तुकोबारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीतले माणसं होती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांकडे राजनीती आणि तुकाराम महाराजांकडे धर्मनीती होती पण धर्मनीती आणि राजनीती एका ठिकाणीच नांदली का धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला नाही राजनीतीने धर्मनीतीला डंक लागू दिला नाही म्हणून आतापर्यंत टिकली महाराज आपल्या भारत देशामध्ये वीर किती होऊन गेले वीर 7 स्वतंत्रवीर कर्मवीर धर्मवीर रणवीर दानवीर क्रांतीवीर आणि महावीर पण एक वीराला एकच वीरत्व प्राप्त झालं स्वतंत्रवीर फक्त कोण कर्मवीर फक्त कोण धर्मवीर फक्त कोण संभाजीराव रणवीर फक्त कोण तानाजी मालुसरे दानवीर फक्त कोण कर्ण महावीर फक्त कोण गुरु पण 7ही वीरांची लक्षणे का पठ्ठ्यात होती त्यांना तुकाराम महाराज म्हणा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर होते तुकोबारा याला बोल जे गेले शेतकरी कारण तुकोबार म्हणले मी नामचिंतनाला विसरत नाही महाराज तुझ्या नामाचा विसर पडे कोटी ब्रह्म हत्या घडे जे विना टेकला जे वेळा काढून घेतला जे भजन करायला सुरुवात केली महाराज नामाची ताकद अंगात ताकद रामकृष्ण हरी शेतकऱ्याला पेंड्यात बांधता येणार शेतकरी मिळू त्याचे शिपे लावू बांधायला नेऊ आणि देऊ काढी लावून 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी मात्र म्हणतात रुक्मिणी बघ माझ्या नावावर ओढतं तिकडच गहू काढतं याला काही भान आहे घ्यायच्या घरी कार्यक्रम आहे कोण साजरा करील देव म्हणले मी साजरा करणार का ज्याने माझ्या धर्माचं पालन केलं त्याच्या धर्माचं मी रक्षण नाही केलं तर माझा धर्म बुडेल मग मी जाऊन साजरी करणार कसे मी तुकाराम महाराज होऊन जाणार म्हणजे स्वयंपाक कोण करील देव म्हणले मला कुठं हातानं बनवायचा आहे पंचमहाभूताला ऑर्डर देऊन टाकली देवाने नुसते शंकर काळेच बनले शंकर काळे म्हणते त्याला पाळे हा देवाची शंकरपाळी ती तोंडात टाकलं का पाणीच आमचे शंकरपाळी मागच्या दिवळीची अजून सापडते तोंडात टाकायचं खडीचे जाऊन टाकून धाड जे तुकाराम महाराज झाले देऊन जे गाठोडं बांधलं महाराज एका मिनिटात जिजाबाई दारात आवले जिजाबाई बाहेर आली पाची तर डोक्यावर स्वयंपाक गाठोडं कुठून आणलं तुला काय करायचं तू ताटं तयार कर मी भजन बोलून आणतो जेव घालू आणि भजन करू
जिजाबाई म्हणली काय हरकत नाही. आता देव तिला वाटलं हे तुकोबर आहे, पण तो कोण आहे? देव. आणि देवाला सांगायची गरज आहे का कोण भजन म्हणतं म्हणून? सगळं कळतं देवाला. एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, शामराव, उत्तमराव सारे बोलणार नाही, बसा जेवायला. वाढायला कोण? देव. काय त्यांचं भाग्य. महाराज तृप्त झाले, जा म्हणले तुम्हाला भजनाला बोलायला. देव गेले, महाराज हे गेले घरी. आणि देव जिजाबाईला म्हणतात धावले, आता 2 ताटं तयार कर, एक तुला एक मला. एका ताटावर देव, एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते, देव जिजाबाईला. काय प्रेम आहे महाराज. लोक म्हणतात जिजाबाई शिवे देत होती. आपली जिजाबाई लागली का ती? तुकाराम महाराजाच्या जिजाबाई पोटभर जेव घालायच्या आणि मग भांडायच्या. आमच्या अगोदर पोटभर भांडून घेत्या. काय जेवण ते? तृप्त झाला, भगवान परमात्मा ढेकर दिला, म्हणे आवले आता तू भांडे घास. जिजाबाई भांडे घासायला लागले, देवानं घड्याळ पाहिली, म्हणजे पठ्ठे यायचा टाइम झाला. देव दो. इकडे शेतकऱ्याचा गहू काढा झाला, तो कोबरा विळा टाकला आणि विना घेऊन निघाले. शेतकरी म्हणे हो महाराज मला बोलायचं नाही, मी काहीतरी देणार आहे, तुझ्या मनानं दे. शेतकऱ्यांनी मनानं काय दिलं? पेंड्या, 5 वळणाच्या कडीचा, अख्ख्या वांब्या बाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करता असला लई सोयीना करते का लोक. कोणत्या मावशीने 20 रुपयाची नोट फुली मायावर पाय पडून मारत माय पायावर. 3 महिने झाले. पेट्रोल पंपावाला घ्याना, निंडो चालफानवाला. आता तो कोबरला आळणी तिखटच कळत नव्हतं. जे डोक्यावर पेंड घ्यायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आवले जिजाबाई बाहेर आली, पातीचं डोक्यावर गव्हाचं. कशाला आणलं? म्हणजे याची गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, याला भरडून आणतो, याचा शिरा करू, भजन मंडळ जेव घालू. जिजाबाई पायाकडे पाहती, ये म्हणे बाबाच्या बापाला वालांडा झाला का? पायाकडे पाहती, चेहऱ्याकडे पाहती, पायाकडे. तो कोबर म्हणतात आवले माझ्याकडे का बघते? का बघते म्हणजे चेष्टा करता या वयात माझी? सकाळी स्वयंपाक आणला तर पेंड्या घेऊन चालले, सगळं गाव जेवलं. तो कोबर म्हणले मी हो तुम्ही. तो कोबर धावले, मी आयुष्यात तुझी कधी चेष्टा केली ना, आज काय चेष्टा करायचा संबंध आहे? मी नव्हतो, मग मी खोटं बोलते? तो कोबर म्हणतात मी खोटं बोलतो. दोघांचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. मला शेवटी जिजाबाई म्हणली ऐकणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? नाही. देवावर आहे का? म्हणे हा. मग त्या देवाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होते. मग तो कोबराच्या डोळ्यामध्ये टचकन 2 अश्रूची धारा. माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार नाही. आवली आत्ता मला कळालं ते कोण होतं. ज्याच्या धर्माचं मी पालन केलं आणि त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं असं होतं. तसं तो कोबरा म्हणतात देवा संतांनी संसाराची राख रांगोळी केली, पण आमचा धर्म जिवंत ठेवला, त्यांचं रक्षण कर. अभंगातल्या 2ऱ्या चरणामध्ये या संताचा निराळी होते मला, या संताचा निराळी होते मला, या संताची निराळी होते मला, या संताची निराळी होते मला, या संताचा देवाला ज्ञान करून दिलं. या संताशी निरवी हेची मद. आता चकारात्मक शब्द वापरला. मागणे ते एक तुझं प्रती आहे, आणि द्यायचं असलं तर दे. मागणे ते हे नाही मागच्या महिन्यातले, आणि ते तुला मागतो
द्यायचं असलं तर दे, पण कोणतं? या संताशी निरवी हेच. आणि तुझे या म्हणजे कोण? ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यातले या. मग प्रथम पुरुषवाचक का द्वितीय पुरुषवाचक का तृतीय पुरुषवाचक? वारकरी संप्रदायात पहिला कोण आला? आम्ही नामाचे धारक नेनो विठ्ठलाची प्रमाण. काय मागितलं? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण न लगे जाणावे नेनावे नामस्मरणा वाचून त्यातले या संताशी जे सत बोलले सत वागले सत्याचा तिलक तयार झाला ज्यांच्या कपाळावर लागला अनुस्वार त्याला म्हणतात संत. या संताची निरवी. निरवी म्हणजे काय? याला अहंकार होऊ देऊ नको. यांना काय करतो? अहंकार जेने सत्याचा भोकसा काढिला अकृत्यातून कुट्टा भरिला वाडपणाचा डांगोरा केला तो दम भुवायचा. लय अवघड असतो मारत. स्वतःचा अहंकार होतो. ते सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी या दोघी जाव आहे. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. पण सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे आणि दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. आणि या दोघी जावाचा लागला झगडा. आणि असा दाखवला नाथबाबांनी गुरुजी सत्वर पावगी मला भवानी भटकावाही तुला टाइम इज ओव्हर. सत्वर म्हणजे लवकर. पावगे मला भाऊ आणि आई. भाऊनाम संसारातून तारून नेणारी आई. काय कर? सासरा माझा गावी गेला तिकडे तर खपावी त्याला. सासू माझी जात करते लवकर निर्णय तिला. जाव माझी फडफड करते बोडकी करते तिला. नंदाचं काट किरकिर करत खरंच होते त्याला. दादाला मारून आवती दिली मोकळी करगे मला. एका जणाने सगळेच मारुती इथले सोडून. सत्वर पावलो मला भाव. एकटीच राहू दे. एकटी म्हणजे मी ब्रह्म आहे. आता सासू म्हणजे कोण? सासरा म्हणजे कोण? ननंद कोण? नंदाचं कार्ट कोण? त्याला खरूच का व्हावी? कधी योगानंतर सांगू. आमची एक महाराज म्हणे मी 2 चरण पुढच्या वर्षी सोडीन. आमची एक म्हातारा बाटला यांच्यासारखा ती म्हणजे चरण कधी सोड? तो कंबर आत्ताच्या आता सोड म्हणे. फक्त सासरा आणि सासू सांगतो. सासरा म्हणजे अहंकार, सासू म्हणजे प्रकृती. दोघांचं लागलं लग्न. यांना झाली मुलगी. तव इच्छा हे कुमारी झाली. मग ती कामाची या तारुण्य आली. तेत द्वेषेशी मांडली वऱ्हाडी. तया दोघात तो जन्मला. तेत द्वंद्व मोह झाला आणि तो आजेने वाढविला अहंकार. म्हणजे या संताची निरवी हेची मध्ये आणि तुझे काय येईन. मग वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेल्या महिला मंडळी माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातवर करा भगवंताचं नामचिंतन. माणसं आपापल्या हातवर का आणि राहू द्या मी येतो चहा घेऊन. खाली घ्या. राहिलेत नाही तर घेतो कोणाचे. उद्या सुद्धा सुधाकर महाराजांचं कीर्तन ते जर नाही आले तर मग मीच करीन. भगवंताने विचार केला म्हणजे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही दुसऱ्यासाठीच मागून बदलं. या संताची निरवी. पुन्हा 15 मिनिटाचा टाइम देऊन बघू म्हणजे कीर्तनाला नाही बरं का. त्यावेळी तुकोबर म्हणले हरिदासाची या घरी. आणि भगवंतानी पुन्हा चेहरा खाली घातला. तुकोबर म्हणतात देवा
मागच्या महिन्यात आलो काहीतरी मागा म्हणले, मी मागायला तयार झालो. आज मागितलं आणि पुन्हा खाली पाहतं. खाली कोण पाहत असतं बाबा? समजा तुमचे माझ्याकडे 5,000 रुपये असावं समजा बरं का. नाही तर म्हणता कीर्तन झालं दी माही 5,000 रुपये तुझं मला पाहतो. आणि तुमची माझी 5 वर्षांनी गाठ पाडून माझ्या खिशात नसावं, त्यावेळेस मला माग खाली पाहावं लागतं. तू कोण आहे? येशे थोरवेला मारुती, बिभीषण केला लंकापती, अवतारे देऊन कर्णहाती, कीर्ती दिगंती मिरवली. अरे तुझ्यासारखा जगात कोणी उदार नाही. मग मी काय केलं तुझं? तू कमने आता उदार तू कमने आता उदार तू मत ठेवी पायी संताची मत ठेवी पायी संताची जगताची निराली मदती जगताची निराली अनेक दूध काही अनेक दूध काही अनेक 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 दोज काही अनेक दोज काही अनेक दोज काही अनेक अनेक म्हणतो भैरवी होत नाही होती त्याला काय टाइम करून घेतात थोड्या वेळात रन जास्त काढायची. आणि तुम्ही इथं आहे का? अरे वा वा. आपल्या सर्वांच्या मुखात अगदी सात्विक अन्न देतात ते आमच्याकडची तिकडे जवळचे जावं आहेत आमच्याकडे दरवर्षी भेट होत असती. वा वा आनंद वाटला. मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मत दे आणि तुझे काही न मागो तूज तुका म्हणे आता उदार तू होई आणि मत ठेवी पायी या संताशी निरवी हेच मध्ये आणि तुझे काही न मागो तू. सज्जनमय बाब अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. या अभंगावर एखादा वक्ता आणखी काही बोलता येईल बोलण्यासारखा असेल बुद्धीला झेपलं बोलण्याचा प्रयत्न केला. मनुष्य हा चुकीचा पुतळा विनोद भारत शब्द चुकीचा निघून गेला असेल ती माझ्या पदरात टाका. जे बरोबरचे गुरुनाम गुरुवरी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभाऊ नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रथा चाळून के मंजूळ बोलत शिवानी शिकवितो धनी वेगळाची या नेमाप्रमाणे काय बरोबरचे गुरुचा प्रसाद ग्रहण करण्यात झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर